राज्यात तापमान वाढत असल्यानं विजेची मागणी वाढतेय। त्यातच महानिर्मितीचं नाशिक, कोराडी, खापरखेडा आणि त्यासोबतच पारस आणि चंद्रपूर येथील एकूण 6 वीज निर्मिती संच तांत्रिक बिघाड आणि दुरुस्तीच्या कामांमुळे बंद पडल्यामुळे वीज व्यवस्थेवरचा ताण वाढलाय। मात्र यापैकी 4 संच लवकरच सुरू होतील आणि त्यामुळे चिंतेचं कारण नसल्याचा दावा महानिर्मितीने केलाय। काल दुपारी 12:40 नाशिक, कोराडी, खापरखेडा, पारस आणि चंद्रपुरातल्या वीज निर्मिती संच बंद झाले होते। या सर्व संचांची एकत्रित वीज निर्मिती क्षमता ही 2040 मेगावॅट इतकी आहे। नीट पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून मनीषा हवालदारला अटक केल्यानंतर सीबीआयची टीम आता आणखी काही पुरावे जमा करण्यासाठी त्यांच्या शाळेत जाण्याची शक्यता आहे। दरम्यान सीबीआयच्या पुण्यातील कार्यालयात आणखी कुणाला चौकशीसाठी बोलावलं जाणार हे पाहणे महत्त्वाचं असेल। प्रश्न पुरवण्याच्या बदल्यात मनीषा हवालदारनं रोख रक्कम स्वीकारल्याचं सीबीआयच्या तपासात उघड झालंय। मनीषा हवालदारला 25 तारखेला दिल्ली न्यायालयात हजर करण्याची शक्यता आहे। या प्रकरणाच्या तपासात आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यताही व्यक्त होतीये। भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्नमंजुषा असलेल्या नोट्स आरोपी मनीषा हवालदारनं जाळून नष्ट केल्याची धक्कादायक माहिती सीबीआयच्या तपासातून समोर आली आहे। तपास यंत्रणांना संशय येऊ नये किंवा हाती काही लागू नये म्हणून या नोट्स जाळून टाकण्यात आल्या होत्या। हवालदारनं मनीषा मांढरेसोबत केलेले चॅटिंग सुद्धा डिलीट केलेलं होतं। मनीषा हवालदार आणि मनीषा मांढरेमध्ये व्हॉट्सअप चॅट झाले होते, त्याचे मेसेज डिलीट करण्यात आले होते। विशेष म्हणजे हवालदारनं पतीच्या फोनवरून सुद्धा मनीषा मांढरेला प्रश्नमालिका पाठवल्याची धक्कादायक माहिती सीबीआयच्या तपासातून पुढे आली आहे। नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयनं अटक केलेला मुख्य आरोपी शुभम खैरनारच्या सीबीआय कोठडी संपतेय। त्याला आज पुन्हा कोर्टात हजर केले जाईल। नाशिकचा 30 वर्षीय शुभम खैरनारनं 10 लाखात प्रश्नपत्रिका विकत घेऊन ती 15 लाखात विकल्याचा आरोप होतोय। नीट पेपर फुटी प्रकरणातील मनीषा मांढरे, मनीषा वाघमारे आणि शुभम खैरनार या तिघांची सीबीआयनं समोरासमोर बसून चौकशी केली होती। दरम्यान आज खैरनारचा पुन्हा राऊस ॲव्हेन्यू न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। आता बातमी आहे नाशिकमधून। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत। आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत विविध पक्ष संघटनात्मक बैठका पार पडणार आहेत। मध्यंतरी पक्षाची झालेली पडझड आणि मनपा निवडणुकीनंतर आदित्य ठाकरे यांचा नाशिक दौरा महत्त्वाचा मानला जातोय। एकीकडे शिंदेच्या शिवसेनेचे श्रीकांत शिंदे यांनी नाशिक जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे आदित्य ठाकरेही नाशिकच्या दौऱ्यावर आहेत। आदित्य ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यानं पक्षाची मोठ बांधली जाईल। नगरसेवक पदाधिकारी यांच्या बैठकीनंतर एका कार्यक्रमालाही आदित्य ठाकरे उपस्थित राहतील। आता बातमी आहे मान्सूनची। अंदमानाच्या समुद्रात बहुतांश भाग आता मान्सूननं व्यापलाय। पुढच्या 2 ते 3 दिवसात मान्सून वेगानं पुढे सरकण्यास अनुकूल परिस्थिती असल्याची माहिती आहे। नैऋत्य आणि आग्नेय अरबी समुद्र, कोमोरिन क्षेत्र आणि बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग मान्सूननं व्यापलाय आणि त्यामुळे यंदा नैऋत्य मान्सून वेळेआधीच केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे। सामान्यतः 1 जूनच्या सुमारास पोहोचणारा मान्सून यंदा 26 मे रोजीच केरळ किनारपट्टीवर धडकू शकतो। हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सूनचा प्रवास असाच सुसाट राहिल्यास 5 जूनला गोव्यामध्ये मान्सून दाखल होऊ शकतो, तर 6 जूनला कोकणात आणि 7 जूनला पुण्यात मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता आहे। राज्यातल्या काही भागात अवकाळीनं हजेरी लावली आहे। मुंबई उपनगर आणि डोंबिवलीतही काही भागात पाऊस पडलाय। मुंबईतील काही भागात ढगाळ वातावरण आहे। मालाड, कांदिवली आणि बोरिवली परिसरात पावसाच्या हलक्या सरी पडल्यात। गेले 2 दिवस मुंबई आणि आसपासच्या शहरात उकाडा वाढला होता। आज काही भागात पाऊस पडल्यामुळे उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे। बीडच्या सोनी जवळा येथे शनिवारी सायंकाळी झालेल्या वादळी पाऊस आणि वीज कोसळण्याच्या भीषण घटनेमध्ये दिगंबर भीमराव ससाणे या शेतकऱ्याचा मृत्यू झालाय। काल रात्री 7च्या सुमारास युसुफ वडगाव मंडळामध्ये अचानक कडाक्याच्या वादळासह अवकाळी पावसानं हजेरी लावली। यावेळी शेतात काम करत असलेले ससाणे यांनी वादळापासून बचाव करण्यासाठी शेतातल्या आंब्याच्या झाडाचा आश्रय घेतला होता। मात्र याच आंब्याच्या झाडावर वीज कोसळली। सोसाट्याचा वारा आणि विजेचा धक्का यामुळे ते झाड मुळासकट उन्मळलं। या झाडाखाली उभे असलेल्या ससाणे यांचा चिरडून जागीच मृत्यू झालाय। काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेमुळे सोनी जवळा गावावर शोककळा पसरली आहे।
जालना जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावत शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलंय। परतूर तालुक्यातल्या फुलवाडी येथील महिला शेतकरी यशोदा अब्दल यांची तब्बल 1.5 एकर केळीची बाग वादळी पावसामुळे जमीनदोस्त झाली आहे। अचानक आलेल्या वादळी वाऱ्यानं केळीची झाडं आडवी पडल्यामुळे लाखोंचं नुकसान झालंय। दरम्यान फुलवाडी शिवारात झाडांची मोठी फांदी पडून एक महिला जखमी झाली असून सौर ऊर्जेच्या पॅनलचंही मोठं नुकसान झालंय। तसेच एका पशुधनाचाही मृत्यू झालाय। मान्सूनपूर्व पावसानं परतूर, घनसावंगी तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक गावांना तडाखा दिलाय। हातातोंडाशी आलेले पीक उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत। आता बातमी परभणीमधून। राज्यात 29 मे पासून मान्सूनपूर्व पाऊस पडणार आहे। शेतकऱ्यांनी 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरण्याची घाई करू नये। वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर कैलास डाखोरे यांनी हे आवाहन केलंय। तर शेतकऱ्यांनी 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरण्याची घाई करू नये असं आवाहन करण्यात येत आहे। शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई गडबड करू नये, नाहीतर त्यांचं नुकसान होऊ शकतं। त्यामुळे आवाहन करण्यात येत आहे की शेतकऱ्यांनी प्रतीक्षा करावी आणि 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्यावरच पेरणी करावी। यंदाचं वर्ष हे एल निनोचं वर्ष आहे आणि यामुळेच कुठेतरी राज्यभरामध्ये, देशभरामध्ये पाऊसमान कमी होणार आहे। नेमकी या वर्षीच्या मान्सूनची काय परिस्थिती आहे, येणाऱ्या दिवसांमध्ये पाऊस कसा असणार आहे, या संदर्भात माहिती देण्यासाठी परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर कैलास डाखोरे सर, कशा पद्धतीनं आता पावसाचं पुढचं मार्गक्रमण असणार आहे, मान्सून पूर्व पाऊस आणि मान्सूनचा पाऊस केव्हापर्यंत आपल्याकडे येऊ शकतो? जसं आपलं काल शुक्रवारच्या दिवशीच आमचे जे भारतीय हवामान विभागाकडून आपल्याला जो हवामानाचा अंदाज प्राप्त झाला आहे, त्यात दोन्ही प्रकारचे हवामान अंदाज आहेत। एक तर सध्याच्या 5 दिवसाचा आणि त्याच्या पुढचा एक साधारणतः 2 आठवड्याचा। तर 5 दिवसामध्ये असं आहे की सध्या आपण पाहतोय की कालपासूनच संध्याकाळपासून प्री मान्सून ॲक्टिव्हिटीज, थंडरस्टॉर्म आहेत, कुठं पाऊस पडतोय। परभणी तिथं 9 मिलीमीटरची पावसाची नोंद झाली आहे। तसंच आज पण बऱ्याच ठिकाणी पावसाची नोंद आहे। तर ह्या ॲक्टिव्हिटी ह्या 2-3 दिवस असंच चालणार आहेत। परंतु जे तुम्ही म्हटलं की प्री मान्सून ॲक्टिव्हिटी आपल्याकडे केव्हा सुरू होतील, जो आपला ERFS एक्सटेंड रेंज मेजर फोरकास्टमध्ये असं दाखवते साधारण 28च्या पुढचा जो आठवडा आहे, 28 ते 4 जूनपर्यंतचा, तर त्या कालावधीमध्ये साधारणतः प्री मान्सून ॲक्टिव्हिटी राहणार आहेत महाराष्ट्रात। आणि साधारण 5 ते 10 मिलीमीटर ह्या अनुषंगाने पावसाची एक म्हणजे प्री मान्सून ॲक्टिव्हिटी सुरू होईल। परंतु ती ॲक्टिव्हिटी असं नाही की सर्वत्र राहील, जिल्ह्यामध्ये काही काही ठिकाणी ती पडत राहील। आणि त्या आठवड्यामध्ये म्हणजे जो शेवटचा आता मेचा आठवडा आणि पहिला जूनचा त्यात येणारे 3-4 दिवस, ह्या कालखंडामध्ये आपल्याकडे प्री मान्सून ॲक्टिव्हिटी सुरू होती। त्यामुळे आता मान्सून पूर्व पाऊस मागच्या वर्षी आपण बघितला तर मोठ्या प्रमाणात झाला होता आणि त्याच्यावर पेरण्या शेतकरी करू लागले। यावर्षी शेतकऱ्यांनी केव्हा पेरणी करायला पाहिजे, किती पाऊस होणं गरजेचं आहे आणि होणार आहे का ते? तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे। गेल्या वर्षी कंडिशन फार वेगळी होती। 15 मे ते 30 मे ह्या कालखंडामध्ये फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात पाऊस झाला होता आणि यावर्षी तसा प्रकारची कंडिशन नाही आहे। परंतु शेतकऱ्यांना एवढंच आवाहन करतो की आपलं साधारण 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय आपण बिलकुल पेरणी करू नये। आणि प्री मान्सून ॲक्टिव्हिटीमध्ये जरी पाऊस झाला तरी आपल्याला मान्सूनचं आगमन आपण सध्या पाहतोय की अंदमानमध्ये मान्सून आलेला आहे साधारण 4 दिवस अगोदर, तसाच तो प्रोग्रेस करत केरळमध्ये सुद्धा एक 4 दिवस अगोदर येण्याची शक्यता आहे। होपफुली ह्या स्पीडनं जर आला तर आपल्याकडे पण आपलं जो नॉर्मल आहे 10 ते 12 जूनचं, ह्याच्या अगोदर 2-3 दिवस जसं येण्याची शक्यता आहे किंवा नाही हे आपल्याला कळणार त्या पुढच्या कालावधीमध्ये। परंतु आपला जो कालखंड आहे त्या कालखंडापर्यंत तो निश्चितपणाने 10 ते 12 जूनपर्यंत येईल। आणि आपल्याला जो मी जसं सांगितलं की पेरणी कधी करायची, तर 75 ते 100 मिलीमीटर झाल्याशिवाय आपण पेरणी करू नये। पण कसं असणार आहे आता मान्सून आल्याच्या नंतर ते पाऊस मान्सूनचा कसा राहील आणि पुढच्या महिन्यांचं कसं असणार आहे प्रेडिक्शन इथून? जसं 13 एप्रिल 2026ला भारतीय हवामान विभागाने त्यांचा जो दीर्घकालीन सिजनल फोरकास्ट रिलीज केला, त्यामध्ये असं सांगितलं की यावर्षी मान्सून हा कमी आहे। आणि विशेष करून आपला महाराष्ट्रात विचार केला आणि मराठवाड्यात, तर बाकीच्या आपल्या 4 विभागापैकी आपल्या महाराष्ट्रामध्येच तो कमी आहे। आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन वाईज बघायला गेलं तर असं दिसतंय की एल निनोचा इफेक्ट हा न्यूट्रल आहे जून एंडपर्यंत। जुलैपासून तो एल निनोचा इफेक्ट सुरू होतोय। याचा अर्थ आहे की जुलैपासून आपला थोडा पाऊसमान कमी होण्याची शक्यता आहे। जुलै ऑगस्ट आपल्याला पाऊस राहील। आपण 2015 बघितलं तर तो पण एल निनो वर्ष होतं आणि त्या वर्षी पण आपण
राज्यातल्या धरणांमध्ये सध्या 30.88% पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हा साठा अधिक असला तरी कडक उन्हानं हा साठा आटतोय आणि त्यामुळे खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात येते. यंदा एल निनोचा प्रभाव आणि सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त होतोय आणि राज्य सरकारनं जलसंधारण आणि पाणी वापर नियोजनावर त्यामुळेच भर दिलाय. तर राज्यातल्या विभागनिहाय पाणीसाठा आता किती शिल्लक आहे आपण ते पाहतोय. अमरावती विभागामध्ये 42.57%, नागपूर विभागात 39.89%, कोकण विभागात 35.76%, पुणे विभागात सर्वात कमी पाणीसाठा शिल्लक आहे 22.10%, नाशिक विभागात 31.23% पाणीसाठा शिल्लक आहे. तर छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये 34.34% इतका पाणीसाठा शिल्लक आहे. बुलढाणा जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणी संकट अधिकच गडद होतंय. जिल्ह्यातले मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पातील जलसाठा झपाट्यानं कमी होत असून सध्या एकूण जलसाठा केवळ 26%वर आलाय. बुलढाणा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या येळगाव धरणामधल्या परिस्थिती ही चिंताजनक झाली आहे. धरणात फक्त 22% जलसाठा शिल्लक आहे आणि त्यामुळे आगामी दिवसात पाणी टंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यताही व्यक्त होते. यावर्षी जिल्ह्यात कधी नव्हे इतकी तापमान वाढ झाली असून अनेक भागात पारा 44 ते 46 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलाय आणि वाढत्या उकाड्यामुळे पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. जिल्ह्यात सध्या 3 मोठे, 7 मध्यम आणि 41 लघु प्रकल्प आहेत. मात्र सर्वच प्रकल्पातील पाणीसाठा घटत असल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. आता बातमी आहे उष्णतेच्या लाटेची. विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट कायम आहे. अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्याला उष्णतेचा रेड अलर्ट देण्यात आलाय. मंगळवारपर्यंत नागपूर आणि चंद्रपूरला उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट आहे. ब्रह्मपुरीत पुन्हा तब्बल 47.1 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे.